नमस्कार. नेक्स्ट आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लायब्ररी मॉड्यूल बघणार आहे. लायब्ररीशी संबंधित जेव्हा काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला मॅनेज करायच्या आहेत, त्या आपण या मॉड्यूलमध्ये करू शकतो. सगळ्यात आधी बघा, या डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बुक्स, इश्यू बुक्स आणि लायब्ररी कार्ड्स हे 3 थंबनेल्स दिसत आहेत. बुक्समध्ये तुम्ही बुक्स व्ह्यू करू शकता, ॲड न्यू बुक्स करू शकता, इम्पोर्ट करू शकता. एका CSV किंवा एक्सेल फाईलमध्ये तुमच्याकडे जर बुक डिटेल्स असतील, तर ते तुम्ही इथनं इम्पोर्ट करू शकता. बुक इश्यू करू शकता, बुक इश्यूड बघू शकता, लायब्ररी कार्ड्स इश्यू करू शकता आणि लायब्ररी कार्ड्स बघू पण शकता जे इश्यू झाले. एक एक करून बघूया आपण. सगळ्यात आधी आपण ऑल बुक्सवर आलो. आता ज्या बुक्स आपण इथे ॲड केल्या आहेत लायब्ररीमध्ये, त्या सगळ्या बुक्स इथं रॅक नंबर सहित बुक नंबर, ISBN नंबर सगळ्या गोष्टी इथे शो करतात. ते बुक इथनं तुम्ही इश्यू पण करू शकता. जस्ट ॲडेड असेल तर बघा, क्लास सिलेक्ट करा, सेक्शन कोणत्या स्टुडंटला इश्यू करतायत, किती क्वांटिटीमध्ये इश्यू करतायत, ते इन्व्हेंटरीमध्ये ॲड होतं की टोटल या बुकच्या किती क्वांटिटी होत्या, किती इश्यू झाल्या आणि किती रिमेनिंग आहे. त्यानंतर डेट इश्यू, रिटर्न, डेट ऑफ रिटर्न आणि इश्यू करा, बुक इश्यू होईल. त्यानंतर नेक्स्ट बघा, व्ह्यू बुक इश्यूडमध्ये आले की ज्या बुक्स इश्यूड आहे, कोणत्या विद्यार्थ्याला आहे, कधीपर्यंत दिली आहे, कोणत्या रॅकमध्ये होती, त्या सगळ्या गोष्टी इथे शो करतात. त्यानंतर आपण परत ऑल बुक्समध्ये आलं बघा. आता ॲड न्यू बुक्स इन बल्कवर येऊया. इथे एक CSV फाईल सॅम्पल दिली आहे तुम्हाला. ही एक्सेल फाईल डाउनलोड करा, त्यामध्ये सगळ्या बुक्सच्या डिटेल फिल करा आणि ते अपलोड करा. म्हणजे तुम्हाला एक बल्क मध्ये तुमच्या बुक्सच्या डिटेल ॲड करता येते. अदरवाईज सिंगल बुक ॲड करायची तर ॲड न्यू बुकवर येऊ आपण. टायटल ॲड करा, ऑथर ॲड करा, सब्जेक्ट, प्राईस काय आहे, किती क्वांटिटीमध्ये आहे त्या बुक्स आपल्याकडे, डिस्क्रिप्शन, रॅक नंबर, बुक नंबर, ISBN नंबर आणि ॲड न्यू बुक करा. ती बुक ॲड होणार. नेक्स्ट आहे बुक इश्यू. इथे पण सगळ्या इश्यूड बुक आपल्याला क्वांटिटी वाईज आणि स्टुडंट वाईज सगळ्या शो करतील. नेक्स्ट जर आपल्याला इश्यू करायचं असेल तर इश्यू बुकवर येणार. त्यानंतर आपण इथे बुक्स जे आपल्याकडे लिस्टेड आहे ते बघणार. त्यापैकी ती बुक सर्च करायची, तर बाय नेम ती बुक सर्च करा. त्यानंतर इश्यू बुकवर या, कोणत्या स्टुडंटला इश्यू करायची ती डिटेल फिल करा आणि इश्यू करा. नेक्स्ट आहे लायब्ररी कार्ड्स. आता इथे लायब्ररी कार्ड जनरेट करता येतात आपल्याला. सगळ्यात आधी आपण इथे जाऊया, इश्यू लायब्ररी कार्ड. जर इश्यूड असेल तर इथे शो करतं आपल्याला इश्यू लायब्ररी कार्ड्स. इथे प्रिफिक्स आपण म्हणूया, काय म्हणू आपण, आपल्या स्कूलचं पण प्रिफिक्स असू शकतं, SM. स्टार्ट लायब्ररी कार्ड्स, काहीतरी आपलं स्टार्टिंग नंबर आपण देऊ शकतो आणि क्लास, सेक्शन आणि डेट ऑफ इश्यू करा आणि त्यानंतर त्या क्लाससाठी कंप्लीट लायब्ररी कार्ड्स इश्यू होईल. ठीक आहे, तर हा होता आपला लायब्ररी मॉड्यूल. अतिशय काय म्हणू आपण, युजफुल आहे. आय होप तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल. तुम्हाला कसल्याही पद्धतीची अडचण असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही परत एखादा व्हिडिओ बनवून तो इश्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.